मात्र दुसऱ्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्नामध्ये पाटील झेलबाद झाला. एका धावेवरती एक गडी बाद. पुन्हा एकदा बॉलरचं नाव विनीत. रॉयल राजपूत दिवा संघाकडून विनीत 10 बारा पालवांचा रनअप घेऊन मारा करेल राहुलला. पुन्हा एकदा थांबवतोय. कमबॅक पाहायला मिळत आहे. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. तिसरा चेंडू निर्धाव. आपले 4 षटकांचा हा सामना खेळवला जाईल. विनीत सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा राहुल तयार होतोय विनीत साठी. आपल्या या 4 षटकांमध्ये प्रत्येक संघाचे प्रयत्न असेल जास्तीत जास्त. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न अगदी हातात. मला वाटतं ज्याप्रमाणे कंपनी आपल्याला दिवाळीमध्ये बोनस देतं त्याच पद्धतीमध्ये आपला विकेट या ठिकाणी राहुल देऊन पुन्हा एकदा तोही आपल्या संघाला कोणत्याही प्रकारचं योगदान न देता शून्यावरती परततोय. 1 धावेवरती दुसरा गडी बाद होतोय. आई एकविरा 11 कल्याण संघाचा 1 धाव 2 गडी बाद. वैभव पुन्हा एकदा राहुलची जागा घेण्यासाठी जातोय. वैभव आपल्या संघासाठी आपल्या संघाला जास्तीत जास्त धावांचा डोंगर कसा उभारता येईल याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूचा. आणि हा प्रयत्नामध्ये प्रत्येक खेळाडू आपली विकेट मात्र देऊन तंबूच्या दिशेने परततोय. विनीतची गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट या मैदानावरती पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात झाली एकेरी धावेने. त्यानंतर विकेट. तिसरा चेंडू निर्धाव. चौथ्या चेंडूवरती पुन्हा विकेट. पुन्हा वैभव. आई एकविरा 11 कल्याण संघाकडून वैभव मारा करेल विनीतला. तयार आहे विनीत साठी. लेग साइडला मारण्याचा प्रयत्न. एका धावेवरती आपलं खातं खोलतोय. संघाची धावसंख्या मुवमेंट करतोय. संघाची धावसंख्या होती ती 2. 2 गडी बाद 2. पुन्हा एकदा विनीत मारा केले ऋषीला आणि त्रिफळा उद्ध्वस्त. उत्कृष्ट गोलंदाजी. अतिशय बिकट अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते. आई एकविरा 11 कल्याण या संघाची अवघ्या फक्त 2 धावा देऊन 3 गडी गमावलेत. या एकविरा 11 कल्याण या संघाने उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी केली. पहिलं शतक हातात असताना विनीत यानं फक्त 2 धावा देऊन 3 गडी बाद केलेत. विनीत उत्कृष्ट गोलंदाजी. उत्कृष्ट गोलंदाजी. एका शतकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 2. 3 गडी बाद 2. 3 गडी बाद 2. उत्कृष्ट गोलंदाजी रॉयल राजपूत दिवा या संघाकडून. संघाचा दुसरं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतोय ताहिर. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं शतक. अतिशय बिकट अवस्था पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. क्रिकेट एक असा खेळ आहे की शेवटच्या एका 6 बॉलवरती सुद्धा आपल्या संघाला अगदी धावांचं डोंगर उभारू शकतो. अशी ताकद आहे या कल्याण या संघाकडे. दुसरं शतक ताहिर मारा करेल तो. वैभवला ऑफ स्ट्रेट मारलाय. 1 धाव धावून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव या ठिकाणी मला वाटतं पूर्ण होते आहे. 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या होते 4. 3 गडी बाद 4. वैभव आपल्या या संघासाठी कुठपर्यंत नेऊन ठेवतोय या 4 षटकांच्या या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा ताहिर मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा तोच प्रयत्न. उंच गेलाय आणि पुन्हा हा मला वाटतं 4था गडी बाद.
आई एकविरा 11 क्रिकेट संघाचा हा चौथा गडी बाद. 4 धावेवरतीच दुसरं शतक चालू असताना चौथा गडी बाद होऊन येतोय तो वैभव. आणि वैभवची जागा घेण्यासाठी मला वाटतं जातोय संघाचे स्वतः कर्णधार अभिषेक पवार. वैभवची संघाची दुर्दशा पाहून स्वतः कर्णधाराने आपली ही जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेण्याचा निर्णय घेतला आणि मैदानाच्या दिशेने अभिषेक पवार आपली खेळी गेल्या वर्षी मला वाटतं या मैदानामध्ये सुंदर खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली होती. त्याच पद्धतीने खेळी या ठिकाणी पाहायला मिळते का? मला वाटतं अभिषेकचा हा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा मारा करेल ताईर. अभिषेकला पुन्हा मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो निर्धाव सुरक्षित यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणतीही धाव नाही. दुसरं शतक चालू. 4 गडी बाद 4. पुन्हा एकदा ताईर मारा केला अभिषेकला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू काही समजत नाहीये. हाही चेंडू जातोय निर्धाव. धाव संख्या आहे ती 4. पुन्हा ताईर. पुन्हा मारण्याचा प्रयत्न. हाही चेंडू निर्धाव. सलग 3 चेंडू निर्धाव. आपण या 4 षटकांच्या सामन्यामध्ये ज्यावेळेला आपण लागोपाठ 3 षटकार मारतो त्यावेळेला संघाला आपण कुठेतरी वरती नेऊन ठेवतो. धावसंख्यांचा डोंगर आपण उभारतो. पण तेच चेंडू जर निर्धाव जातात तर संघाला आपण बॅकफुटला घेऊन जातो. पुन्हा चेंडू हा चौथाही चेंडू निर्धाव. अभिषेकला चेंडू मात्र काही समजत नाहीये आणि हे दुसरं षटक संपलं. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी या रॉयल राजपूत दिवा संघाकडून पाहायला मिळाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 4 गडी बाद 4. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटक हाताळलं विनीत्यानं. 3 विकेट घेतल्या. फक्त 2 धावा दिल्या. त्यानंतर ताहिर कडून हे दुसरं शतक हाताळलं आणि या दुसऱ्या शतकामध्ये फक्त त्याने देखील 2 धावा दिल्या. विकेट त्याने 1 विकेट मिळवली. अतिशय बिकट अवस्था रॉयल राजपूत 11 क्रिकेट संघ कल्याण या संघाची या ठिकाणी पाहायला मिळते. एकविरा 11 कल्याण या संघाची. तिसरं शतक वैयक्तिक पहिलं सुनील हाताळतोय आणि पहिल्या चेंडूवरती 5वा धक्का बसतोय एकविरा 11 कल्याण संघाला. कोणती धाव न करता किरण ना मग कोण आता कोण झाला आउट? आता कोण आउट झाला? आता आउट कोण झाला? किरण आउट झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी शरद. एकविरा 11 कल्याण संघाची अतिशय बिकट अवस्था. अवघ्या फक्त 4 धावांवरती 5 गडी तंबूत परतलेत. पुन्हा एकदा सुनील मारा करतोय तो शरदला. पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव. एका धावेवरती समाधान मानतोय. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. अभिषेक मारा करेल सुनीलला. अवघ्या फक्त आणि लेग साइडला मारलाय. 1 धाव धावून काढली आणि एका धावेवरती समाधान मानतोय का पाहूया. अभिषेक नाही. एका धावेवरती समाधान अभिषेकचं. या एका धावेबरोबर संघाची धावसंख्या होते 6. तिसरं शतक चालू असताना रॉयल राजपूत क्रिकेट संघ दिवा संघाकडून तिसरं शतक सुनील. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र काही समजत नाही. शरदला निर्धाव जातोय. सुनील मारा करेल शरदला. पुन्हा मारण्याचा प्रयत्न
ग्राउंड शॉट लेग साइडच्या दिशेने सिंगल धाव. एका धावेवरती या एकेरी दुहेरीची मी धावू की तू धावू या कन्फ्युजन मध्ये शरद आपली विकेट गमावून पुन्हा एकदा 6वा धक्का आपल्या संघाला देतोय. कोणत्याही संघाला आपल्या संघासाठी कोणत्याही प्रकारचं योगदान न देता शरद देखील आपल्या पॅव्हिलियनच्या दिशेने परततोय आणि शरदची जागा घेण्यासाठी अमित जागा घेतोय. शरदची 6वा धक्का. आई एकविरा 11 क्रिकेट संघ कल्याण अवघ्या 7 धावांवरती 6 गडी बाद. तिसरं शतक चालू. जवळजवळ हा संघ तंबूत परतलाय. अभिषेक मात्र एकटा झुंज देतोय आपल्या संघासाठी. एक धाव धावून काढली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावेवरती समाधान. आणि तिसरं शतक संपलं. या 3 शतकांच्या समाप्तीनंतर किती गडी बाद? 6 गडी बाद. संघाची धावसंख्या 9 अवघ्या 9 धावा. यानंतर होणारा सामना मंगेश स्मृती 11 रत्नागिरी विरुद्ध DJ 11 राजापूर. या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे. ही ओव्हर शतक संपलं. हे शतक संपल्यानंतर आपला या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस उडवला जाईल. याची दोन्ही संघाच्या संघनायकाने नोंद घ्यायची आहे आणि आपण हे शतक संपल्यानंतर ही इनिंग संपल्यानंतर टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. रॉयल राजपूत दिवा अतिशय स्ट्रॉंग परिस्थितीमध्ये असताना आई एकविरा 11 कल्याण या संघाला कोणत्याही प्रकारची धावांची गती न वाढवून देता अगदी 9 या धावेवरती रोखलंय. जवळजवळ अर्धा संघ तंबूत परतलाय. फक्त 9 धावा झाल्यात. 6 गडी तंबूच्या दिशेमध्ये परतलाय. 4थं शतक कोण आहे? मासूम. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. लेग बाईचे पंच दर्शवत आहेत की हे लेग बाईज आहे आणि हे बॅटीने कोणताही चेंडू न गवसत नाहीये आणि आपण लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव काढली. एका धावेबरोबरच संघाची धावसंख्या झाली 10. 4थं शतक चालू असताना मासूमच्या स्वरूपामध्ये दिवा 11 क्रिकेट संघाकडून पुन्हा अभिषेकचा मारण्याचा प्रयत्न. हाही चेंडू जातो निर्धाव. कोणताही काय सूर गवसत नाही अभिषेक याला. अतिशय बिकट अवस्था आई एकविरा 11 क्रिकेट संघ कल्याण या संघाची. पुन्हा मारण्याचा प्रयत्न. एकाच धावेवरती समाधान मानतो अभिषेक. एका धावेवरच संघाची धावसंख्या वाढली 11. या कडकडीत उन्हाच्या या तळपत्या उन्हामध्ये हा 4था राऊंड चालू आहे. शांत पद्धतीने या ठिकाणी क्रिकेट खेळवलं जात आहे आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि हा LBWच्या स्वरूपामध्ये 7वा धक्का बसतोय. आई एकविरा 11 कल्याण या संघाला 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं शतक चालू असताना संघाची धावसंख्या फक्त 11. या पुढील होणारा सामना मंगेश स्मृती 11 रत्नागिरी विरुद्ध DJ 11 राजापूर. या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. थोड्याच वेळात आपला टॉस उडवला जाईल. फलंदाजाचं नाव आई एकविरा 11 कल्याण. फलंदाजाचं नाव आई एकविरा 11. फलंदाजाचं नाव कमलेश. अमितची जागा घेण्यासाठी कमलेश. गोलंदाजाला सूर गवसत नाहीये. 4थं शतक चालू असताना संघाची धावसंख्या आहे ती 11. 7 गडी बाद 11 धावा. कमलेश 1 धाव धावून काढली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ह्या 2 धावा. या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या झाली 13. 7 गडी बाद 13.
7 गडी बाद 13. पुन्हा ऑफसाईडला मारलाय. एका धावेवरच समाधान. ह्या एका धावेबरोबरच संघाची धावसंख्या झाली 14. दुसऱ्या धावचा प्रयत्न, मला वाटतं दुसरी धाव काढत असताना अभिषेक पवार आपल्या संघासाठी अगदी शेवटपर्यंत कोणतीही धाव न करता, कोणताही मोठे फटके न लावता देखील आपल्या संघासाठी अगदी तह धरून बसले, जेणेकरून आपण मैदानामध्ये असू आणि आपल्या संघाला किती मोठ्या धावेवरती आपण नेऊ शकू याचा प्रयत्न मात्र अभिषेकने केला आणि या प्रयत्नामध्ये अपयश मिळालं. या अभिषेकला कोणतीही जास्तीत जास्त आपल्या संघाला कोणत्याही प्रकारचं योगदान न देता अवघ्या फक्त 2 धावा आपल्या संघासाठी दिल्या आहेत आणि तंबूच्या दिशेने परततोय तो अभिषेक. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15 धावांचं आव्हान, अगदी माफक आव्हान असं ठेवलंय ते रॉयल राजपूत दिवा या संघासमोर. कल्याण या संघाकडून फारशी, प्रत्येक संघाकडे ज्या पद्धतीने गोलंदाज असतात त्या पद्धतीने प्रत्येक संघाकडे फलंदाज असतात. या दोन्ही कॉम्बिनेशन केलं त्यानंतर क्रिकेट हा खेळ बनतो. त्याच पद्धतीने आपल्याला कल्याण आई एकविरा 11 कल्याण या संघाला आपण गोलंदाजीचं मला वाटतं प्रदर्शन या ठिकाणी करावं लागेल. ज्या पद्धतीने रॉयल दिवा या संघाने प्रदर्शन या ठिकाणी गोलंदाजीचं केलं, त्याच पद्धतीने जर आपण देखील हे प्रदर्शन या ठिकाणी दाखवलं तर नक्कीच आपण या मालिकेमध्ये टिकून राहाल. टॉस बॉक्स मध्ये मंगेश स्मृती 11 रत्नागिरी, डीजे 11 राजापूर. दोघे जण आलेत ना? कोण आहे विचार? झाला. मंगेश स्मृती 11 रत्नागिरी विरुद्ध डीजे 11 राजापूर. हा नवीन सुरेश जाधव यांच्या हस्ते टॉस करायचा आहे. यापुढील धन्यवाद. चला नेक्स्ट मॅचचा टॉस टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईन होईल. एका बाजूला असेल बघितलं ना काय, एका बाजूला असेल मंगेश स्मृती 11 रत्नागिरी संघ, तर दुसऱ्या बाजूला असेल डीजे 11 राजापूर संघ. दोन्ही टीम दरम्यान टॉस होईल. रत्नागिरी संघाचं कॉलिंग असेल. हेड इज अ कॉल आणि दॅट इज अ हेड. साहेबांनी म्हणत असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय आणि निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार. आणखी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कशा प्रकारे गोलंदाज असतील आणि काय प्लॅनिंग असेल आणि काय स्ट्रॅटेजी असेल या मॅच मध्ये? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आम्ही. चांगले बॉलर्स आहे आमच्याकडे. नावातला बॉलर एक सुलतान खान आणि 3 बॉलर एक जे नवीन पोर आहे त्यांना घेऊन खेळतो आम्ही. तर बघू. नक्कीच मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. मी बोलतो डीजे 11 राजापूर संघ, जर टॉस जिंकला असा निर्णय काय घेतला असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. मनाविरुद्ध निर्णय घेतला आहे, पण जे आलंय त्याच्याला सामोरं जायचं आहे. बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल. काय ओपनिंग बॅटल असेल आणि कशा प्रकारे स्ट्रॅटेजी असेल अपोजिशन टीम समोर? ओपनिंग बॅटिंग आमचे 2, एक लेफ्टी एक रायटी. मायसेल्फ मी पण खेळणार आहे आणि एक बाबू म्हणून आहे लेफ्टी, तो खेळू आम्ही. नक्कीच मैदान बघता कशा प्रकारे अजून मॅच तुम्ही बघितले असेल 1-2, कशा प्रकारे मैदान वाटलं? मैदान चांगलं आहे. रन्स होत आहेत मला वाटतं. तर आम्ही पण प्रयत्न करू की 60 रनपर्यंत स्कोर करू आणि मग पुढच्या नेक्स्ट इनिंगमध्ये बघू काय करायचं ते. येस, मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. आपण बघितलं टॉस जिंकलाय मंगेश स्मृती 11 रत्नागिरी संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. येस, बॅक टू क्रिकेट. थँक्यू.
सामन्याला सुरुवात होते. पहिलाच बॉल स्वागत केलंय. चेंडू आउट ऑफ दी फार. षटकार 6 धावांसाठी. दोन्ही संघाला विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. ऑन स्ट्राइक पापा. यावेळेस थोडस खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. अ फ्लॅशिंग स्ट्रोक. अ 15 धावांचं टार्गेट असताना 2 चेंडू आणि 10 धावा झालेल्या आहेत. फक्त 5 धावांची गरज आहे. नॉकआउट सावणे आहेत आणि यावेळेस खूपच बाहेर. बॉलरचं नाव सांगायचंय. बॉलर नेम बॉलिंग ट्रॅक वरती शरद पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि इथे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 5 धावांची गरज असताना इथे चेंडू आउट ऑफ दी फार. षटकार आणि या षटकाराने येथे संघ विजय होतोय. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन.